एकापेक्षा एक नमुना, अरे उंटावरला जो तो शाना, एकापेक्षा एक नमुना, उंटावरला जो तो शाना. काय देवा, एकच गोष्ट मागितली होती तुला, ती बी तुला देवत नाही होय. किती दिवस असं एकटाच राहू, किती दिवस स्वतःचे कपडे स्वतःच धुवून, किती दिवस असं चालायचं देवा. इकडे काय इमान दिसतोय का? दिसतंय ना? काय माणसा, माणूस विचार करत बसलाय तर त्याला सुखाने विचार बी करू दे. माणसं नक्की काय विचार करतील का नाही हे मला अजून बी कळलेलं नाही. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार असतो, दारूचा. नो नामदेवराव, आज लय उदास दिसताय. काय करू, करमत नाही बघ आता, राहत नाही असं. चालायचं जीवन म्हणलं की हे चालणारच की, त्यात काय एवढं. शेजारच्या गावात बर्थडेची पार्टी आहे, येता का पार्टीला? नको तुझा. काय राव, माणसाचा बर्थडे काय पुन्हा पुन्हा येतोय? चला की मजा करूया. नको तुझा. लाल्या, तू बी उदास आहेस होय? काय झाले नक्की? माझा बड्डे कधी असतो हे मला माहित नाही, आणि तारीख गाठ होती. त्या जगात आपली माणसंच नाही, फक्त दुसऱ्याच्या बड्डेला जायचं आणि टाळायला जायचं. लयच उदास दिसतंय. लाल्या, तुझा बर्थडे आपण आजच साजरा करूया. हा, त्यात काय एवढं दावा? माणसं काय अशी उभी राहते ती. काय नामदेवराव? नंतर काय मॅडम, ओ मॅडम, मॅडम, हो म्हणजे मॅडम. मॅडम, मॅडम, असं डोळ्यात काय बघताय सारखं? चला ना आपण केक कापूया. लालू, मला तुझ्या डोळ्याच्या अथांग सागरात डुबून जायचे. हा, आणि त्यामध्ये मला सोबत पोहायचे. लाल्या, पण मॅडम मामाच्या घरात शिंकलच नाही, मग तुम्ही कसं पोहणार? लाल्या, मैदाने किती बोलायस ना तू. म्हणून तर मी तुझ्या प्रेमात पडले. आता केक कापायचा. केक कापायचा, माझं बघितलं ना. हो. केक कापूया. लाल्या, हा म्हणजे मॅडम बोला. इथे बस ना. केक कापायचा. हा कापूया ना. काप नाही, आपण दोघं पण कापूया. लालू, छान आहे केक. हॅपी बर्थडे लालू. थँक्यू मॅडम. अरे असं काय करतोय? लाल्या, तोंड बंद कर, माशी नाही तर मच्छर जायचा तोंडामध्ये.
पहिल्या का माणूस आहे. बर बर. राम्या हा. मी येतो जाऊन बर आवरून येतो मी हा. मग जाऊ आपण. चालतंय लवकर ये पण. हो हो चालतंय बघ येतोय का बघ. हो चालतंय चालतंय. बर लाल्या आता उद्या बसू नकोस. काय करणार आहेस पुढं? नाण्यावर मायावर येणार आहेस का? अरे राम्या हा. आत्ता आठवलं हा. तू बोलल्यानंतर की आजच माझा बर्थडे आहे. काय बोलतोय? आणि माझी माणसं बी येते आणि बर्थडे सेलिब्रेट करतो. बर. तू आणि नाम्या हा. जाऊ मित्राच्या पार्टीला. चल जाऊ का? हॅपी बर्थडे भावा. थँक्यू भावा. आणि आता बर्थडेची पार्टी लागू झाली बरं का? नक्की जाणार. हो चालते चालते. बाय बाय. दाबाला जा पडची भेटतील. जाऊ दे पार्टी तर भेटली एखादी. गावा येतो या किती वेळ लावलाय. अरे ऐक ना राम्या बर अरे मला नाही येता यायचं यार. माझं एक अर्जंट काम आहे. कर जर अर्जंट काम निघालंय बर मग तू जाऊन ये. तू ये मला लय अर्जंट काम आहे. हा? चालतंय. बरं निघतो मी पण मग. आणि उशीर जर झाला का नाही तिथे केक बी संपल. आणि महत्वाचं नाही म्हणजे नाही जा जा केक खाजो. तू केक महत्वाचा आहे तुझ्यासाठी. दारू बिरू काय केक नाही दारू महत्वाचे आहे. पायले ठुमून निधान रे रुंझुन कितना मिलन है मिलन. छन चूड़ी बोले सनसनाना पुरवा डोले गूंज ये धरती और गगन. पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और AAC ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। गूंज ये धरती और गगन पायले झूम झूम झांझरें रुंझुन रुंझुन कितना मधुर है ये मिलन. नदी बहती है हवा कहती है लालसिंगराव बोला ना. थँक्यू थँक्यू. मला तुमच्याशी बोलायचं होतं. हा बरं. मी ना तुमच्या प्रेमात पडली आहे. त्याचं काही प्रत्येक मुलगी मला असंच बोलते. मी आहेच तेवढा चांगला कोणी माझ्यावर प्रेम करते. लालसिंगराव हा बोला की. आय लव्ह यू. काय देव कसं मला एवढं सुंदर बनवलं मला कळत लागू तुला माझं प्रेम मान्यता आहे ना. एवढं विजय करताच नाही कसं बनणार आहे ना. थकला नाही नाही नको झोप. रात्री झोप ना. हा झोप. लालू I love you. थँक्यू मॅडम. अरे तू हे होय काय करतेस तू. मला वाटलं मोहिनी वाटत आले तर बी मोहिनी स्वप्नात येते. चला त्याच्या मागे. रोज ऐकून ऐकून ऐका चला माझ्याबरोबर मॅटर चालू मोठा. तुला काय झाले? चला तुम्ही सांग तर. अहो शेट लय महत्वाचं आहे. चला महत्वाचं चला माझ्याबरोबर. चल. अहो ते लाल्या नाही का लाल्या आपल्या गेम करायला आलाय. कसं काय? असं
ते काय करायला लागलाय, खोटं बर्थडे दाखवायलाय आणि मला म्हटलं ते असं बर्थडेला जा ह्याच्या राम्या बरोबर आणि स्वतः काय म्हणलाय माझा खोटा खोटा बर्थडे आणि स्वतः मुलीच्या घरी चाललाय. असं कसं होऊ शकतं? आपण काय करू, त्याच्या अगोदर तिथं जाऊ, ते काय केक घेऊन ये. आपण काय करू, पहिले त्याच्या अगोदर जाऊन तिथं सगळ्यांनी सांगून टाकू. एक मिनिट नाम्या, मला सांग हे तुला कसं कळलं? अहो शेठ, सकाळी मी पाराच्या तिथे गेलो होतो, मला राणा भेटला. राणा काय म्हणला, शेजारच्या गावात बर्थडे येतोस का? मी म्हणलं ठीक आहे, मी आवरून आलो, चल मी येतो. तेवढ्यात लाल्या तिथं आला. लाल्याला विचारलं तर लाल्या विचारलं बर्थडे कशासाठी असतो. तर मी त्याला सांगितलं बाबा बर्थडे चांगला असतो, आपल्या घरातले सगळे लोक येतात जवळ केक बीक खायला घालतात. तर ते काय ते विचार करायला लागलं, नाही म्हणलं म्हणजे खादाड बोका फुकतं, आज नाही काय म्हणतंय. मग म्हणलं मी गेलो, मी जायचं नाटक केलं, माझा गेलो झाडच्या मागे लपून ऐकलं. तर त्याला बडबडता ते म्हणलं मी काय करतो, माझा बर्थडे असं दाखवतो, मोहिनीच्या घरी जातो आणि हे सगळे जाते तिकडे रानावर केक खायला, मी इकडे जातो आणि मोहिनी जाताना बर्थडे करतो म्हणून केक खातो असं मला हो. म्हणून म्हणलं तुम्हाला चला लवकर, तुम्ही आपण काय करू, त्याच्या अगोदर जाऊ. त्याच्या अगोदर गेलो ना, मोहिनीच्या घरी जाऊ, तेवढंच गप्पा भेटतील, मोहिनीला सगळं सांगू, असं दाखवू की आपण लाण्याचा बर्थडे सगळं अरेंज करतो. आणि तुम्ही स्पॉन्सर तुमच्याकडे मी तेच म्हणलं, म्हणून शेटला पैसे घेऊन मी बघतो मोहिनीच्या हातून कसा केक खाता येते. अरे हे जग्गू शेट असताना तो केक खातो म्हणजे केक मी बनवणार शेट पहिला. नाही रे, मी भरवतो ना. अहो मी प्लॅन केला ना शेट सगळा. तिथं गेल्यावर जास्त पुढं करायचं नाही, कळलं का? लय मोरकेगिरी करायची नाही तिथं, फक्त जग्गू दादा बोले. प्लॅन मी केला ना सगळा. अरे प्लॅन तू केला तरी ठीक आहे, पण तिथं गेल्यावर मी मोरक्या होतो ना. जग्गू दादा असताना तुम्ही सगळे बरोबर. तू फक्त माया मागे करायचं, शांत बसायचं. हो ना, चालेल या. तुमचं काय मला कळलं. चुप कसा बोललं. काय चाललंय, काय म्हणजे चाललंय आपलं आज म्हणजे एक स्पेशल कार्यक्रम होणार आहे आपल्या घरामध्ये. बरं, तुम्हाला जाऊन पहिले सांगावं. बोला की. ते आपलं लागलं नाही का आमचं मित्र आजला बर्थडे, म्हणलं सगळ्याला सांगावं आपण. त्याचा बर्थडे जरा जोरात साजरा करू. आता येतो तू 5 मिनिटामध्ये. बरं, म्हणलं आम्ही पुढे आलो परत. म्हणलं कसं आहे, पहिले जाऊन तिथं बसावं म्हणलं. इथंच बर्थडे तुम्हाला मामाच्या घरी जाणार आहे. बर्थडे करणारा आम्ही चोरून ऐकलं तुझं सगळा प्रकार असं. हा ते सरप्राईज आलो म्हणजे त्याला सांगू नका मी काय असं दिलं काय एकदम खुश होईल मला. एक मग आपण एक काम करू, तुम्ही आतमध्ये थांबा. तू आले की लगेच मी आवाज देतो. तुम्ही काय करा, बरोबर बसा आणि आपलं बोलूस ना. नाही आपल्याला कळलं, तुला माहिती होतं? मला कुठे माहिती आहे, मी सांगितलं का? अरे कपडे भेटणार नवीन, काय भागड काय अरे विशेष दिवस आहे म्हणजे तुला काय लॉटरी बिटरी लागली का? लॉटरी बिटरी नाही मामा, मग आज फ्रायडे पण आहे आणि माझा बर्थडे पण आहे. अरे वा वा वा, हॅपी बर्थडे तुला पण. थँक्यू मामा, थँक्यू. विशू मी हॅपी बर्थडे आल्या. होय 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 होय. काय म्हणले मामा? अरे तिनं तुला वाढदिवसाच्या इंग्रजीत शुभेच्छा दिली. थँक्यू मॅडम, थँक्यू, धन्यवाद. माझ्याकडे मग तुला हॅपी बर्थडे. थँक्यू मामी, तुमच्या तर पायात पडलं पाहिजे मामी. थँक्यू थँक्यू. हॅपी बर्थडे आल्या का? थँक्यू काका. बरं ठीक आहे, थँक्यू मामी. बोला. नुसत्या पायात पडणार नाही, नुसत्या पार्टी पण द्यायला समजत नाही. पार्टी आहे ना, म्हणून एवढं मोठा केक आणलाय ना मामी. एवढा मोठा केक, बाप रे. आता
कसं काय सगळ्यांना बोलायचं ना म्हटलं एवढा मोठा केक घेत तुमच्या टोपणा कळलं बरं का अक्षयराव काय ना मी जेव्हा केक आणायला गेलो तेव्हा चष्मा तुम्हाला मोठाच दिसला होता केक मागवत असतो साईज नाही त्याची अक्षयराव समजलं का बरोबर आता केक कापायचं का हा कापूया ना मॅडम असं डोळ्यात काय बघताय सारखं चला ना आपण केक कापूया लालू मला तुझ्या डोळ्याच्या अथांग सागरात डुबून जायचं हा आणि त्यामध्ये मला सोक्त पोहायचे लाल्या पण मॅडम मामाच्या घरात शिंकूलच नाही मग तुम्ही कसं पाहणार लाल्या मैदान किती बोलायस ना तू म्हणून तर मी तुझ्या प्रेमात पडले आता केक कापायचा केक कापायचा माझं बघितलं ना हो केक कापूया लाल्या हा म्हणजे मॅडम बोला इथे बस ना केक कापायचा हा कापूया ना काप नाही आपण दोघं बी कापूया ना लाल छान आहे ना केक हो हॅपी बर्थडे लाल थँक्यू मॅडम अरे असं काय करतोय लाल्या हे लाल्या हा कर ना काय झालं तुम्हाला चालू करू नये अरे मी कशाला बोलवले मगाशी ना गेला होता तो काय म्हणला तो वाईट दिवस आहे आणि तुला काय सांगायचं असं लागलं सांगितलं मोहिनी आम्हाला मी आजच माहित झालं या वाचायला पाहिजे अरे आम्हाला तरी कुठे माहिती आम्हाला मामीने सांगितलं इतके वर्ष झाले ह्याला आल्यानं त्याच्या बर्थडेचा तुम्हाला ठामपाता पण लागून दिला होता तर सकाळी पाहावं मी त्याच्या बायमाचं बोलणं ऐकलं स्वादी ना आता तुझं वय झालं तुला कसं लक्षात राहिलं म्हाताऱ्या हॅपी बर्थडे मी आपलं हॅपी बर्थडे किती वर्ष झालं तू खावा नाही कशाला पाठवून बोलताय तुम्ही आता ते मेणबत्त्या लावायची विचारतोय एक लावली तरी चालते एक लावा ना किती 100 एक लावा शेट नाही. 100 वर्षाचं असेल म्हातारा एवढं तो वैद्य की असं हे खाऊ कशा ते वय झाल्यावर ते बी जायचं पाहतो लागायचं काम झाले कोकणीच्या बुक अरे केक चाकून जाते ती विशेष आपलं चाकवा विशेष चाकवण काय आहे अगं तू माझ्या असं बघतो काय कापायचं तुला मग काय पकडलं
काय इथं बसले अरे देवा ए म्हाताऱ्या लाल्या लाल्या ए येड्या हुटकी लाल्या आणि ही स्वप्नात आहे वाटते बेन अरे ह्यानं स्वप्न बघण्याशिवाय केलंय काय थांब्याला दाखवतो हे असंच लावतोय शिवाय ते ऐकायचं नाही तुला काय वाटलं महिने आहे का ए लाल्या म्हाताऱ्या तुझं आधार कार्ड दाखव खरंच तुझा बर्थडे होता का नाही नाही मला तुझं आधार कार्ड दाखव का तिला इम्प्रेस करायला केलं तू हे सगळं मी लाल्या तुला काय करायचं नाम्या माझा बर्थडे मी कधी बी करीन रोज करीन एकदा करीन दोनदा करीन 10 करीन तुम्हाला काय करायचे भाड्यानो ए म्हाताऱ्या तुला काय वाटलं असलं करून तू मोहिनीला पटेशील अरे तू एक काम कर तू या वयाची एखादी म्हातारी बघ आणि तिच्या सोबत असले चाळे करीत बस प्रेमात वय बघायचं नसतं दिल बघायचं असतो दिल समजलं का अरे लाल्या ते दिल तवा दिल मग पुढचं पुढं बघू ए म्हाताऱ्या मी काय म्हणतो तू तुझी पत्रिका एखाद्या ज्योतिषाला दाखव कळलं का मला तर वाटतं याचे थोडे दिवस शिल्लक राहिले असतील त्यात काय कर देवदर्शन कर काशीला जा संन्यास घे प्रेम काय करत बसलास म्हाताऱ्या हे बघा शेठ तुम्ही असाल गावचं सावकार समजलं का तुम्हाला म्हणत असेल गावचे लोक शेठ पण मी काय भिकारी नाही समजलं का आणि मी कुठला तुमचा कर्जदार नाही आणि तुम्ही दोघांनी बी लक्ष ठेवा मोहिनीच्या आणि माझ्यामध्ये यायचं नाही आणि तसं बी आपलं ठरलंय ना की ज्याला मिळेल त्याची मोहिनी ठरलंय ना बर ठीक आहे पण जगू शेठ हे एक गोष्ट आपल्यावर खोटं बोलला कोणती नाव आहे हेच की हे आपला कर्जदार नाही म्हणून तू जगू शेठचा नाही तर माझा बी कर्जदार आहेस एवढं लक्षात ठेव मी कधी घेतलं तुझ्याकडनं पैसे मी कुठं म्हटलं तू आमचा पैशाचा कर्जदार आहेस म्हणून अरे असं जिलबी सारखं गोल 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 काय फिरवाला बोलायचे ते लवकर बोल ना मला एकदाच कळू दे हे कसला कर्जदार आहे जाग्यावर पैसे वसूल करतो म्हणलं मला सांगायचे गुरुशेठ आपल्या प्रत्येक बर्थडेला 15 दिवसाचा भुक्याला असल्यावर येतो बाका 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 खातो आणि ह्यानं याचा एक बी बर्थडे आजपर्यंत आपल्या बरोबर केला नाही एकदा बी आपल्याला पार्टी दिली नाही होय की रे नाम्या ए लाल्या देतो का खातो बोल कधी देतो पार्टी देतो पार्टी देतो शेठ 40 वर्षाची एकदम पार्ट्या देतो मग तर झालं त्याचं काय ना लाल्या तू नाही म्हणला असता ना चिनूला सांगून ते सगळं तू एवढं वसूल केलं असतं मला सांगायचं गुशेठ गेले 40 वर्ष आपल्याला माहित होतं का याचा बर्थडे म्हणून ह्यानं कधी आपल्याला सांगितलं होतं का नाही ते तर मला आताच माहित झाले पण अजून एक 40 वर्षाचं कर्ज बाकी आहे तुझ्यावर कोणतं आपल्या वाढदिवसाला आपले पुढे हेच सुचवतो ना अरला आता उचलायला ह्याची लाच शिल्लक ठेवली असती का मी दादा तू विसरलास का अरे माझ्या बर्थडे बॉम्बला चिनूच लाता खाते इकडे लाल्या इकडे इथं नेट बस नाही तर लय मारे नेट बस नेट बस 2 मिनिट नेट बस 2 मिनिट मला सांगायचं गुशेठ बाजूला ठेव बाजूला मला सांगायचं गुशेठ चिनू लाता खातो म्हणत तुम्ही चिनू कोणाचा माणूस आहे माझा म्हणजे लाता कोण खातंय मीच तुम्हीच खाताय ना वय बरोबर आहे ना तुझं तू गप जरा आता काय हे मागचे 40 वर्ष झालं आपल्याबरोबर खोटं बोलला होता 40 वर्षाच्या 40 लाख 40 तुमच्या आणि 40 माझ्या हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता.